दिनांक 27/6/2025 जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पूनम गेट येथे उपोषणास बसलेल्या सर्व उपोषणकर्त्यांना पाठिंबा व शासन प्रशासनाचे निषेध करण्यासाठी महाराष्ट्र कामगार सेना व उपोषणकर्त्यांच्या संयुक्त निदर्शने कार्यक्रमाप्रसंगी बोलताना महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज म्हणाले की शेतकरी, कष्टकरी, महिला व संघटना 630 दिवसापासून उपोषण करीत आहेत. मग शासन व प्रशासन झोपली का, अशी टीका महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी केली आणि आंदोलकांची त्वरित दखल घ्या, अन्यथा सर्व उपोषणकर्त्यांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असाही इशारा त्यांनी दिला आहे. महाराष्ट्र कामगार सेना व उपोषण आंदोलकांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पूनम गेट येथे निदर्शने कार्यक्रम करण्यात आले. विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली व मूळ मालक संघटनेचे रावसाहेब वैघरे, परिक्रेशन संघटनेचे सिद्धार्थ महाराज, बालाजी मल्ला, श्रीवीरभद्र महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष मुख्यमंत्री जिल्हाधिकारी, पत्रकार जिल्हाधिकारी, प्रमुखांच्या उपस्थितीत निदर्शने करण्यात आली. यावेळी निदर्शकांनी उपोषणकर्त्यांकडे शासनाचा अधिकार असो, भूमिका समजून घेतलेला सरकारचा अधिकार असो, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, अशा घोषणा दिल्या. त्यानंतर उपोषण करणाऱ्या संघटनेच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपले विचार मांडून शासन प्रशासनाचे निषेध नोंदवले. सदर आंदोलनात वरील प्रमुखांसह विठ्ठल कुराडकर, सोहेल शेख, राजू फिरंगे, शिवा ढोकळे, दीपक दुधाळे, रामचंद्र रासमल, प्रशांत जख्खा, सतीश भैरी, गुरुनाथ कोळी, प्रसाद जगताप, संतोष जाधव, राधिका मिठा, सविता दासरी, लक्ष्मी गुठला, लक्ष्मीबाई मालपुरी, राणी दासरी, जमुनाबाई बिरबनवाले यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते. नमस्कार, जय महाराष्ट्र. आज महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर म्हणजेच पूनम गेट, आंदोलन गेट जवळजवळ 8 ते 10 आंदोलक, उपोषण आंदोलक या ठिकाणी कार्यकर्ते बसलेले आहेत. त्याचबरोबर महिला बसलेल्या आहेत. त्यांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. प्रामुख्याने 630 दिवस झाले, 1 महिन्यापासून 630 दिवसाच्या मोठ्या प्रमाणामध्ये बसलेले आहेत. यांच्याकडे शासन प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. हे लक्ष वेधण्यासाठी आणि त्याचबरोबर या सुस्त प्रशासनाला जागरूक करण्यासाठी आणि दुर्लक्ष करण्यात आलेल्या या बेजबाबदार सरकारला जागरूक करण्यासाठी, त्याचा निषेध करण्यासाठी आणि या सर्व कामगार बसलेल्या उपोषणकर्त्यांना एकत्रित करून त्यांना एक आपला पाठिंबा देण्यासाठी, त्यांना ऊर्जा निर्माण करण्यासाठी आज आंदोलन ठिकाणी झालेलं आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून आपापल्या संघटना, आपापल्या प्रतिनिधी आपल्या व्यथा मांडल्या, त्यांच्या समस्या मांडलेल्या आहेत आणि त्या व्यथा शासनाने ऐकला असं मी गृहीत धरतो. नाही ऐकल्यास परत एकदा ऐकवण्याचा प्रयत्न करतो. पण लवकरात लवकर यांच्या समस्या सोडवा, नाहीतर आम्ही तुमची खुर्ची ठेवणार नाही, तुम्हाला खुर्चीवर बसू देणार नाही, अशा इशारा देतो सर्वांच्या वतीने. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेबांचं अभिनंदन करतो की साहेबांनी ह्या सर्व आंदोलकांना जे बळ दिले ते एक प्रकारे असं बळ आहे की शासनापर्यंत आवाज काय त्यांना बसणं महाग होईल अशा पद्धतीचं आम्हाला बळ दिलेलं आहे आणि हेच बळ आम्हाला वारंवार देऊ. तर मी वीरभद्र महिला मंडळाचे अध्यक्ष सौ संगीतराय बिराजदार, तसेच वीरभद्र महिला मंडळाचा मी सदस्य. माझी मागणी आणि मॅडमची मागणी ही आहे की जे सोलापुरात हदवाड भागामधील महादेवी नगर, गुंटेवाडी भागात झालेला जो गैरप्रकार त्या शासनाने करून सर्व मोठ्या इन्कम कमवली असं माझं मत आहे. तर तिथल्या अनधिकृत बांधकामाविषयी हे जे आम्ही जे मांडलेलं आहे इथं, तर त्या संदर्भात आमची कुठेही दखल घेतली जाई नाही किंवा महानगरपालिकेमधले तर आयुक्तापर्यंत ते आम्हाला पोचू बी देत नाहीत. आणि तिथले जे अधिकारी आहेत ते येतात आणि काहीतरी गल्लीतले 4 लोक त्यांचे राहतात, 4 लोक दुसऱ्याचे राहतात, अशा लोकांचाच विचार करून ते माघारी जातात. परंतु मूळ मुद्द्यामध्ये हे लोक कधी गोरगरीब जनतेचा कधी विचार करत नाहीत. तर अनधिकृत बांधकामाविषयी जे माहिती आहे ते अशी आहे की त्या भागामध्ये
जे बांधकाम परवान्याचा जो विभाग असतो, बांधकाम परवाना जे लोकांना मिळतो आणि जो लोक घेतात, त्या बांधकाम परवान्याची कुठली सहनिशा करता तिथला बांधकाम अधिकारी कधी सर्वे करत न करता त्याला परवानगी दिली नाही दिली हे तिथल्या लोकांना अजिबात माहीत नाही. आणि ते लोक आपलं 4 पैसे घेऊन गोळा करून मोठमोठे बिल्डर दलाल लोक या लोकांना हाताशी धरून तिथं बांधकाम हवे पद्धतीने करतात. पण जे गोरगरीब कष्टकरू आहेत त्या लोकांनी पै गोळा करून जे घर आपल्या जीवनामध्ये घेतलेलं आहे त्या घराला आज कीड लागली म्हणावं असं मला वाटतंय. का तर त्या जागेमध्ये रस्तेच नाहीच आहेत, त्या जागेमध्ये कुठली सुविधाच नाही आहे, त्या जागेमध्ये साधी रिक्षा जाण्या इतकी जागा सोडलेली नाही ह्या अतिक्रमण लोकांनी. या प्रशासनाने त्याच्यावरती दुर्लक्ष अजिबात, म्हणजे एकदम कोण नेता येतो का महानगरपालिकेमधला कुठला नगरसेवक येतो हे आतापर्यंत तिथल्या लोकांना माहीतच नाही आहे. तर नगरसेवकाचं काम असतो की नगरामध्ये आपल्या काय सुविधा आहे, जनतेची काय समस्या आहे आणि जनताला काय पाहिजे आणि जनता आपल्याला कशा पद्धतीने निवडून देईल हे तिथल्या नगरसेवकाला माहिती आहे. परंतु ते नगरसेवक फक्त पैशाचा बळी आमिष टाकून लोकांचे नोतं घेतो आणि तिथल्या ज्या राहणाऱ्या लोकांची ज्या सुविधा आहे त्याच्यावरती तो ढल्लाच मारतो असं माझं मत आहे. तर त्या भागातील जे समस्या आम्ही मांडल्यात, अतिक्रमण, रस्ते, ड्रेनेज लाईन, पाणी, ह्याच्यातून हे लोक फार अतित्रस्त झालेले आहेत. यांना न्याय मिळण्याकरता आम्ही आज या ठिकाणी जमलेलो आहे. यासाठी मी यांचं अभिनंदन करू. समाजसेवा करणारे लोक आहेत आणि इतर राजकारणी खेळायला आलेले नाही. आणि आमच्या भागामध्ये फूटवरचे विषय आहेत. बऱ्याच लोकांच्या घर उद्ध्वस्त झालेले. जिल्हाधिकाऱ्याला 3 ते 4 वर्षापासून असं सांगत आम्ही कोणी बी गेलो, लेखे तक्रार बी दिलेले आहे. लास्टला आम्हाला पर्याय आला की रोडवर बसणं. हे जे लायसन आहे आजवाड्यामध्ये एमआयडीसी मध्ये हे अक्कलकोट नाका ह्या हद्दीतच का आयुक्त साहेबांचा काल चर्चा झाला. ग्रामीणला देता येते का, खेडेगावात देता येते का, हे फूट म्हणजे काय आहे, तुमचं लायसन काय आहे आणि तुमचे लायसन जे डेट संपला असेल तर सुद्धा तुम्ही रिन्यू करू शकत नाही. आज मी 28 तारखेपासून आंदोलन घेते. आतापर्यंत कुठलाही अधिकारी का बसली बाई, तुझं काय प्रश्न आहे हे पण विचारला तयार नाही. साहेब तुम्हाला सांगतो, हे मी राजकारणात भाषा बोलायला आलेली नाही. मी बाबासाहेब चळवळीमध्ये आता 20 ते 25 वर्षापासून काम करत आलेले. त्या विषयावर छोटीशी माझं एक वीरभद्र महिला मंडळ म्हणून एक संस्था ओपनिंग केले. मला समाजसेवाच्या कामाची आवड आहे म्हणून त्या माध्यमातून मी इथपर्यंत माझ्या महिलाला सहकार्य करतो. फक्त की मला जे म्हणायचं आहे, राजू संकटे, राजू कोकंडावाला जो कंपनीवाला आहे त्यांच्या तात्काळ ऍक्ट साहेबाला एवढा विनंती काल स्वतः जाऊन केलेला आहे. त्यांचं दोन्हीचा लायसन रद्द करा आणि त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा. साहेबांचं मत आहे आमचा पंढरपूरचा यात्रा आहे, तुमचे आंदोलन स्थगित ठेवा. तुम्ही तिथून आल्यानंतर आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो. शॅम्पूला आमचा प्रयत्न चालू आहे. हे साहेबांचा विषय झालेला आहे. दुसरा विषय साहेब, सोलापूर महानगरपालिकेचे हाती असणारे दास कंपनीला जे कंत्राट दिलेले आहे महापालिकेने, प्रत्येक हातवाडामध्ये ड्रेनेज जे चालू केलेले आहे, ड्रेनेजला पाईप अटॅच केले, पुढे जायला प्रवासला पाणी नाही. एकेकांच्या घरात असे खड्डे पडले, ड्रेनेज मधनं पाणी भरून आळ्या बाहेर येऊन त्यांच्या घरात चालले, तरी हे महापालिकेने दक्षता घ्यायला तयार नाही. दास कंपनीकडे जावा, सेबल मॅडम कडे जावा, पेंटर साहेबांकडे जावा, एकावर तळातळी करायला. त्याच्यामुळे साहेब तुम्हाला मी राजकारणाची भाषा बोलत नाही. बुधवारी दिवस तुम्ही जे म्हणता रस्ता रोको आंदोलन, तुम्ही कधी बी रात्री आवाज बेरात्री आमच्यासाठी तुम्ही एवढं करता. बुधवारी गेंडा चौक आशा चौक मार्गी रोड रस्ता रोको आंदोलन करायला तयार आहे. जेवढं आमच्या आंदोलन झालं आहे, महिला असो जेंट्स असो, घरोघरी प्रत्येकाने उठून आम्ही रस्ता रोको आंदोलन करतो. आमचे फक्त महानगरपालिकेला एवढं विनंती आहे, दास कंपनीला तात्काळ ताब्यात घ्यावं, त्यांच्यावर कारवाई करा. जिथं अडचण आहे, अतिक्रमण असो, ड्रेनेज लाईन असो, गटर असो, रोड असो, तेवढं करून द्यायचं. नसेल ते त्यांच्या ताब्यातलं त्यांना जे दिलेले आहे दास कंपनीवाल्याला त्यांचे लायसन रद्द करून त्यांनी बंद करायला पाहिजे. नसेल
तर बुधवारी आम्ही 11 वाजता अशोक रस्ता मार्गी सर्व आंदोलन चालू करणार.